न्यूज, एक पाऊल पुढे। उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, परंडा बाजार समितीतील दुकाने तोडण्याच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कारवाई नको, दुकानदारांना 15 दिवसांची नोटीस बंधनकारक। परंडा प्रतिनिधी परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती एपीएमसी परिसरातील कथित अतिक्रमण हटविण्याच्या प्रस्तावित कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तात्पुरता ब्रेक लावला आहे। न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की संबंधित दुकानदारांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता थेट तोडकाम करता येणार नाही। बाजार समितीने वृत्तपत्रातून सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करून अनधिकृत दुकाने हटविण्याची कारवाई सुरू करण्याचे संकेत दिले होते। या निर्णयाविरोधात संबंधित दुकानदारांनी ॲडव्होकेट गणेश ज्योतिराम कोरे यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली। याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयात मांडण्यात आले की अनेक दुकानदार मागील 20 वर्षांहून अधिक काळापासून संबंधित जागेवर व्यवसाय करत आहेत। त्यामुळे कोणतीही वैयक्तिक नोटीस न देता अचानक कारवाई करणे कायद्याच्या चौकटीत बसत नाही। सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांनी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत सांगितले की संबंधितांना थेट कारवाईच्या आधी नोटीस देणे, त्यांना उत्तर सादर करण्याची संधी देणे आणि त्यानंतरच निर्णय घेणे आवश्यक आहे। न्यायालयाने अंतरिम आदेशात स्पष्ट केले की संबंधित दुकानदारांना वैयक्तिक नोटीस बजावणे आवश्यक राहील। नोटीसनंतर किमान 15 दिवसांचा कालावधी देणे अपेक्षित असेल। संबंधितांचे म्हणणे ऐकून त्यावर निर्णय घेतल्याशिवाय तोडकाम किंवा अतिक्रमण हटविण्याची कारवाई करता येणार नाही। या प्रकरणात यापूर्वीही न्यायालयाने संबंधित दिवाणी वाद जलदगतीने निकाली काढण्याचे निर्देश दिले होते। मात्र त्यानंतर वृत्तपत्रातील प्रसिद्धीच्या आधारे कारवाईची तयारी सुरू झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला। प्राथमिक सुनावणीनंतर न्यायालयाने प्रतिसादकांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी 3 जुलै 2026 रोजी निश्चित करण्यात आली आहे। सध्या तरी परंडा बाजार समितीतील दुकानदारांना तात्पुरता दिलासा मिळाला असून पुढील सुनावणीकडे व्यापारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे। जनहितार्थ न्यूज, एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।